हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी PYQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये आपण 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका बघत आहोत. तर मित्रांनो, त्यामध्ये PSI प्रिलिम क्वेश्चन पेपर 2011ची आणि STI प्रिलिम क्वेश्चन पेपर 2011ची आपली झाली आहे. तर मित्रांनो, ती व्हिडिओ जर तुम्ही बघितलेली नसेल तर ती व्हिडिओ बघून घ्या. अत्यंत महत्त्वाची अशी PYQ सिरीज आहे मित्रांनो. आज आपण MPSC ग्रुप बी ASO प्रिलिम क्वेश्चन पेपर 2011ची बघणार आहोत. तर त्यामध्ये आपण काही सायन्सचे आणि हिस्ट्रीचे क्वेश्चन काही बघितलेले आहे. तसेच मित्रांनो, तुम्ही जर राज्यसेवाची तयारी करत असाल तर राज्यसेवा MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQ सिरीज आपण चालू केली आहे. तर ती अत्यंत महत्त्वाची PYQ सिरीज आहे मित्रांनो. तर त्यामध्ये 2014 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर त्यामध्ये 2014, 2015, 2016 आणि 2017ची क्वेश्चन पेपर आपली झालेली आहे. आणि आता आपली 2018ची क्वेश्चन पेपर चालू आहे मित्रांनो. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे आणि आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर आहे हे तुमचे पॉईंट या PYQ सिरीजमधून नक्कीच कव्हर होतील. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर MPSC बाबत काही नोट्स आणि महत्त्वाची माहिती जर हवी असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आपला MPSC ॲस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे खालीलपैकी कोणाचे ब्रीदवाक्य होते? तर ऑप्शन काय दिले आपल्याला? लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, तिसरं गोपाळ गणेश आगरकर आणि चौथं न्यायमूर्ती रानडे. तर मित्रांनो, हे ब्रीदवाक्य कोण बोललं होतं, म्हणजे कोणाचे होते? तर ते गोपाळ गणेश आगरकरांचे होते. नेक्स्ट क्वेश्चन, कोणी सुधारक वृत्तपत्र सुरू केले आहे? तर ऑप्शन आहे गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ हरी देशमुख, तिसरं बाळ गंगाधर टिळक आणि चौथं डॉक्टर पंजाबराव देशमुख. तर मित्रांनो, सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं? तर ते गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलं होतं. याचं करेक्ट आन्सर काय आहे? तर ऑप्शन फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब म्हणाले की सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे. तर याचं ऑप्शन काय आहे? RG भंडारकर, GK गोखले, तिसरं DK कर्वे आणि चौथं GG आगरकर. तर मित्रांनो, सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे असे कोण म्हटले होते? तर ते GG आगरकर म्हणजे गोपाळ गणेश आगरकर म्हटले होते. आणि त्यामुळे त्यांच्या लोकमान्य टिळक आणि आगरकरांमध्ये मतभेद झाले होते. आगरकरांनी सामाजिक सुधारणेला प्राधान्य दिलेलं होतं. तर याचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन फोर्थ. नेक्स्ट क्वेश्चन, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कराडजवळ टिंबटिंब या गावी झाला. तर ऑप्शन आहे टेंबू, शेखली, दापोळी आणि खेड. तर गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कुठे झालेला आहे? तर तो टेंबू या गावी झालेला आहे. तर कराडजवळ टेंबू या गावी त्यांचा जन्म झालेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन फर्स्ट. मित्रांनो, ASO प्रिलिम क्वेश्चन पेपर 2011मध्ये गोपाळ गणेश आगरकरांवर 5 प्रश्न विचारण्यात आलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. छत्रपती शाहूंना टिंबटिंब या नावाने ओळखले जात असते. तर ऑप्शन आहे लोकांचा राजा, प्रजेचा राजा, महाराजा आणि बहुजन समाज व दलितांचा राजा. तर छत्रपती शाहू महाराजांना कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर ते लोकांचा राजा या नावाने ओळखले जात असते. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणी महारवतने रद्द करण्याची आज्ञा दिली होती? तर ऑप्शन आहे ब्रिटिश सरकार, पंजाबराव देशमुख, कृष्णराव भालेकर आणि चौथा आहे छत्रपती शाहू महाराज. तर महारवतने रद्द करण्याची आज्ञा कोणी दिली होती? तर छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली होती. तर ऑप्शन फोर्थ याचं करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो, समाजसुधारकावर नेहमी प्रश्न विचारले जातात. तर छत्रपती शाहू महाराज हे करूनच ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, स्वतःच्या संस्थानात मागासवर्गाकरिता 50% आरक्षण देणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण? तर ऑप्शन आहे विठ्ठल रामजी शिंदे, दुसरं बाळासाहेब औदकर, तिसरं छत्रपती शाहू महाराज आणि चौथं पंत सचिव बोरकर. तर याचं उत्तर काय आहे? तर स्वतःच्या संस्थानात मागासवर्गाकरता 50% आरक्षण ठेवणारे पहिले समाजसुधारक कोण होते? तर ते छत्रपती शाहू महाराज होते. ऑप्शन 3 याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राजर्षी शाहू महाराज 1920 साली टिंबटिंब येथे झालेल्या ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते. तर ऑप्शन आहे हुबळी, कोल्हापूर, बेळगाव आणि माणगाव. तर याचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन फर्स्ट हुबळी. तर राजश्री शाहू महाराज हे 1920 साली जेव्हा हुबळी येथे ब्राह्मणेतर सामाजिक परिषद भरली होती तर तेव्हा त्याचे अध्यक्ष होते. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महर्षी कर्वे यांचा जन्म कोणत्या रोजी झाला?
तर ऑप्शन आहे 18 एप्रिल 1858, दुसरं 18 एप्रिल 1758, तिसरं 18 एप्रिल 1859 आणि चौथं आहे 18 एप्रिल 1759. तर मित्रांनो, महर्षी कर्वे यांचा जन्म कधी झालेला आहे? तर 18 एप्रिल 1858 ऑप्शन फर्स्ट याचा करेक्ट आन्सर आहे. तर महर्षी कर्वे हे किती वर्ष जीवन जगले आहे? तर ते 104 वर्ष जीवन जगले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इसवी सन 1907मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे टिंबटिंब या संस्थेची स्थापना केली. तर ऑप्शन आहे अनाथ बालिकाश्रम, सेकंड महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ आणि तिसरं आहे महिला विद्यालय, चौथा आहे समता मंच. तर मित्रांनो, 1907मध्ये हिंगणे येथे कोणत्या संस्थेची स्थापना केली होती? तर ती महिला विद्यालयाची स्थापना केलेली होती महर्षी कर्वे यांनी. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महर्षी कर्वे यांनी टिंबटिंब येथील विधवेशी पुनर्विवाह केला होता. तर ऑप्शन आहे सेवा सदन, शारदाश्रम, तिसरा आहे अनाथ बालिकाश्रम आणि चौथा आहे मुक्ती सदन. तर याचं उत्तर काय आहे? तर शारदाश्रम. तर शारदाश्रम म्हणजे शारदा सदन. तर हे कोणाचं होतं? तर ते पंडिता रमाबाईंनी काढलेली संस्था होती ती विधवांसाठी. तर तेथील शारदा सदनमधील गोदूबाई यांच्याशी महर्षी कर्वे यांनी विवाह केलेला होता, पुनर्विवाह केला होता. तर याचं उत्तर ऑप्शन सेकंड आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, 1958 साली भारतरत्न हा गौरव मिळवणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? तर ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सेकंड डॉक्टर पंजाबराव देशमुख, तिसरं धोंडो केशव कर्वे, चौथं मुकुंदराव पाटील. तर मित्रांनो, 1958 साली भारतरत्न हा गौरव पुरस्कार कोणाला मिळाला होता? तर तो धोंडो केशव कर्वे यांना मिळाला होता. तर त्यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त त्यांना भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. तर हे लक्षात ठेवा. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बहिष्कृत हितकारणी सभा कोणी स्थापन केली? तर ऑप्शन आहे महात्मा ज्योतिबा फुले, सेकंड विठ्ठल रामजी शिंदे, तिसरं छत्रपती शाहू महाराज आणि चौथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मित्रांनो, बहिष्कृत हितकारणी सभा ही कोणी स्थापना केली होती? तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 साली 9 मार्च 1924 साली स्थापना केली होती. तर ऑप्शन 4 याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मूकनायक हे नियतकालिक टिंबटिंब यांनी सुरू केले. तर ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सेकंड छत्रपती शाहू महाराज, तिसरं गोपाळ बाबा वलंगकर आणि चौथं धोंडो केशव कर्वे. तर मित्रांनो, मूकनायक हे नियतकालिक कोणाने सुरू केले होते? तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले होते. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इसवी सन 1927 या वर्षी महाड येथे 14 तळी सत्याग्रह कोणी सुरू केले? तर ऑप्शन आहे महात्मा गांधी, सेकंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तिसरं विदा सावरकर आणि चौथं आहे विठ्ठल रामजी शिंदे. तर मित्रांनो, 1927ला महाड येथे 14 तळी सत्याग्रह कोणी सुरू केले होते? तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले होते. 19 व 20 मार्च 1927 रोजी महाड येथे सभेचे अधिवेशन घेतले. त्यावेळी 14 तळ्यावर सर्व प्रतिनिधींनी जाऊन पाणी पिण्याचे ठरवले होते. तर याचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन सेकंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत टिंबटिंब मागणी केली होती. तर ऑप्शन आहे स्वतंत्र मतदारसंघ, सेकंड आरक्षण, तिसरं स्त्री शिक्षण, चौथं मंदिर प्रवेश. तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये काय मागणी केली होती? तर ती स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे अशी मागणी केलेली होती. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो, स्वतंत्र मतदारसंघाला विरोध करून 20 सप्टेंबर 1932 रोजी पुणे येथे कारागृहात गांधीजींनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली होती आणि तेव्हा पुणे करार झाला होता 24 सप्टेंबर 1932 रोजी. आणि या कराराद्वारे काय ठरवण्यात आले होते? तर अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी संयुक्त मतदारसंघ व 18% राखीव जागा ठेवण्याचा निर्णय झालेला होता. मित्रांनो, समाजसुधारकावर नेहमी प्रश्न विचारले जातात, कंबाईनला पण आणि राज्यसेवेला पण. तर महत्त्वाचे समाजसुधारक हे करूनच ठेवा. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे, विदा सावरकर, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी. तर मित्रांनो, महत्त्वाचे समाजसुधारक हे करूनच ठेवा. तसेच महिला समाजसुधारक पण करून ठेवा. तर यामध्ये कंबाईनला पण प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि राज्यसेवेला पण विचारले जातात. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब हे सामाजिक क्रांतीचे जनक होते. तर ऑप्शन आहे भाऊ दाजी लाड, सेकंड विष्णू शास्त्री चिपळूणकर, तिसरं विष्णुबुवा ब्रह्मचारी, चौथं महात्मा ज्योतिबा फुले. तर याचं उत्तर काय आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले हे सामाजिक क्रांतीचे जनक होते. तर ऑप्शन 4 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंबचा आधार घेऊन आगरकरांनी सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला. तर ऑप्शन आहे प्रारब्ध, सेकंड रूढी, तिसरं बुद्धिप्रामाण्यवाद आणि चौथं आहे धर्म.
तर मित्रांनो, कशाचा आधार घेऊन आगरकरांनी सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला होता? तर ते आहे बुद्धी प्रामाण्यवाद. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो, हा प्रश्न STI प्रिलिम क्वेश्चन पेपर 2011ला पण विचारलेला होता. आपण 2011ची क्वेश्चन पेपर बघितली, त्यामध्ये पण हा प्रश्न आपण बघितलेला आहे. तर मित्रांनो, काही क्वेश्चन हे रिपीट होत असतात. नेक्स्ट क्वेश्चन, मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात शाहू महाराजांनी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी केली होती? तर ऑप्शन आहे अस्पृश्य, ब्राह्मण, जैन आणि मराठा. तर मित्रांनो, मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी केलेली होती. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट असेल.